नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण महाराष्ट्र सेट सब्जेक्ट लॉ यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबमध्ये लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. त्यामधील आपला सेकंड सब्जेक्ट आहे फॅमिली लॉ. त्यामधील हा सेकंड व्हिडिओ काइंड्स ऑफ हिंदू मॅरेज. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोर्सेस अँड स्कूल्स ऑफ हिंदू लॉ हे पाहिलेलं आहे. तर आता काइंड्स ऑफ हिंदू मॅरेज. या हिंदू मॅरेजचे दोन काइंड्स आहेत, अप्रूव्ड मॅरेज आणि अनअप्रूव्ड मॅरेज. समाजाने मान्य केलेले मॅरेज आणि समाजाला मान्य नसलेले मॅरेज. तर पहिला अप्रूव्ड मॅरेज. तर यामध्ये अप्रूव्ड मॅरेजमध्ये 4 प्रकारचे लग्न आहेत. पहिला आहे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे गिफ्ट ऑफ डॉटर. तर यामध्ये नवरी मुलीचे वडील हे नवऱ्या मुलीच्या वडिलाला त्याची मुलगी गिफ्ट म्हणून देतात. नंतर सेकंड आहे दैव. फादर गिव्ह डॉटर टू प्रिस्ट. तर जे मंदिराचे पुजारी असतात त्या मंदिराच्या पुजाऱ्यांसोबत त्या मुलीचा वडील लग्न लावून देतो, ते म्हणजे दैव मॅरेज. त्यानंतर अर्श. अर्श मॅरेज मध्ये फादर ऑफ ब्राइडग्रूम गिव्ह 2 cows or bulls to father of bride. तर जो नवरी मुलीचे वडील आहेत ते नवऱ्या मुलीच्या वडिलांना 2 गाई किंवा 2 बैल हे भेट स्वरूपात त्या लग्नाच्या वेळेस देतात, ते म्हणजे अर्श. त्यानंतर प्रजापत्य. प्रजापत्य हा ब्रह्म मॅरेज सारखा सेम आहे, परंतु त्याच्यामध्ये ट्रेडिंग किंवा कन्यादान हे होत नाही. तर हे आहेत अप्रूव्ड मॅरेज. 4 आहेत, ब्रह्म, दैव, अर्श, प्रजापत्य. ब्रह्ममध्ये कन्यादान किंवा गिफ्ट ऑफ डॉटर. दैवामध्ये पुजाऱ्यासोबत देवाच्या पुजाऱ्यासोबत लग्न लावून देणं. अर्शमध्ये नवऱ्या मुलीचे वडील नवरी मुलीच्या वडिलांना 2 गाई किंवा 1 बैल गिफ्ट देतात. आणि प्रजापत्य म्हणजे ब्रह्मासारखं सेम आहे, परंतु कन्यादान किंवा ट्रेडिंग होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आपला पार्ट आहे अनअप्रूव्ड मॅरेज. आता हे अनअप्रूव्ड मॅरेज म्हणजे असे लग्नाचे प्रकार ते त्यावेळी मान्य नव्हते किंवा त्याला मान्यता दिलेली नव्हती. त्यामधील पहिला आहे असुरा मॅरेज. यामध्ये फादर गिव्स डॉटर फॉर वेल्थ. तर असुरा मॅरेज मध्ये काय होतं, पैशाच्या मोबदल्यात त्या नवऱ्या मुलीचे वडील त्या नवऱ्याला किंवा त्याच्या फॅमिलीला मुलगी देतात आणि त्या मुलीच्या बदल्यात पैसे घेतात. तर हे आजही काही प्रमाणात ग्रामीण भागात चालतं. तर त्याचं काय असतं की एखादे कपल आहे तर त्यांना मुली होत आहेत, पण त्यांना पाहिजे असतो मुलगा, वंशाचा दिवा. मग ते 8-10 मुली होतात आणि त्याच्यानंतर मुलगा होतो. मग आता हे 8-10 मुली आहेत, त्यांचा सांभाळ करायला त्याला त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा लग्न चांगल्या ठिकाणी लावून देण्यासाठी. तर ते मग जे मुलं आहेत त्यांना किंवा मुलाचे घरचे आहेत त्यांना ती मुलगी देतात आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतात. हा म्हणजे असुर मॅरेज. त्यानंतर गंधर्व मॅरेज. तर या गंधर्व मॅरेज मध्ये म्युच्युअल अग्रीमेंट बिटवीन बॉय अँड गर्ल. थोडक्यात हे लव्ह मॅरेज. मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये संमती होते आणि ते लग्न करतात. सध्या हे जनरल झालेलं आहे, परंतु एन्शियंट इंडियामध्ये अनअप्रूव्ड मॅरेज होते, त्याला मान्यता नव्हती. त्यानंतर थर्ड आहे राक्षस मॅरेज. ह्यामध्ये अबडक्टिंग ब्राइड. तर त्या नवरी मुलीचं किडनॅपिंग करून तिला अपहरण करून त्याच्यासोबत लग्न केलं जात होतं, ते म्हणजे राक्षस मॅरेज. आणि लास्ट मॅरेज आहे पिशाच्य मॅरेज. व्हेन गर्ल इज स्लेप्ट ऑर ड्रग्ड देन रेप कमिटेड. तर या पिशाच्य मॅरेज मध्ये जी मुलगी आहे ती झोपलेली असेल किंवा तिला दारू पाजून त्या मुलीवर बलात्कार करणं, रेप करणं, हा एक मॅरेजचा प्रकार होता पिशाच्य मॅरेज, जो अनअप्रूव्ड मॅरेज आहे. तर अनअप्रूव्ड मॅरेजचे प्रकार आहेत असुरा, ज्यामध्ये पैशासाठी नवऱ्या मुलीचे वडील नवऱ्या मुलाला किंवा त्याच्या फॅमिलीला मुलगी देतात. गंधर्व, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी म्युच्युअल कन्सेंटने लग्न करतात. राक्षस, ज्यामध्ये नवरीचं अपहरण करून त्यासोबत लग्न केलं जातं. आणि पिशाच्य, यामध्ये ती मुलगी झोपली असेल किंवा तिला दारू पाजून इंटॉक्सिकेट करून तिच्यावर रेप केला जातो. तर हे होते काइंड्स ऑफ हिंदू मॅरेज, अप्रूव्ड आणि अनअप्रूव्ड. थँक्यू.